हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वॅप ब्लॉग, जिथे आपण करतो मराठीमध्ये ब्लॉगिंग. आणि आज मी आलो आहे देवगिरी महाविद्यालयाचे, की आहे माझं कॉलेज छत्रपती संभाजीनगर. तर आज आपण कॉलेजचा टूर करणार आहोत, सगळ्या इन्फॉर्मेशन देणार आहोत, सगळ्या बिल्डिंग्स 11th-12th स्टँडर्ड MBA वगैरे सगळ्या बिल्डिंग्स दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. माझा मित्र आहे सोबत शुभम सोळंकी. तर थँक्यू सो मच ब्रदर फॉर होल्डिंग द कॅमेरा. Devgiri College is one of the best college in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University. So let's dive in. आता आलो चांगलंच काढून घ्याय. आणि ॲडमिशन घेण्यासाठी MA इथे लास्ट काउंटरला MA इंग्लिश वगैरे याच्यासाठी ॲडमिशन. माझे डिपार्टमेंट तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता आलो चांगलंच काढून घ्याय की नाही. तर मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे आहे NCC डिपार्टमेंट आणि इकडे टीचर लोकांची पार्किंग आणि ही 11th-12th स्टँडर्डची बिल्डिंग्स नेट सेट वगैरेसाठी, नॉट नेट सेट, नीटसाठी. कुठं इकडं आणि स्टाफची पार्किंग इथं आल्यानंतर. तर इथे आहे इंटरनेट कॅफे. इथं कुठला पण प्रकारचा फॉर्म आपण भरू शकतो, बाहेर कुठेच जायची जरूरत नाही आणि स्वस्त याच्यामध्ये पण आहे, तर इथंच भरा. ही आहे ज्युनियर कॅन्टीन. अरे तुझी आयडी मला माहिती कशी राहील बरं का, तुझी आयडी काय? हे आहे कॉलेजचं ग्राउंड आणि हे असंच मेंटेन राहतं हमेशा, पूर्ण ग्रास एव्हरीवेअर आणि ग्रीन अँड ग्रीन. आणि इथं गॅदरिंग्स आणि खूप भारी भारी प्रोग्राम्स असे होतात. तुम्ही बघू शकता एवढं मोठं आहे, फुटबॉलच्या फील्डपेक्षा मोठं. आणि हे आहे इंजिनिअरिंग कॉलेज आणि इथं बायोटेक्नॉलॉजी वगैरे. आणि हे 12th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड कॉलेज. इथं तुमचे लेक्चर्स, नीट वगैरे काही स्पेशल क्लासेस इथेच होतात. आणि आपण आता इकडे माझ्या डिपार्टमेंटकडे. तर ही आहे बिल्डिंग आणि सगळ्यात वरती या 3rd फ्लोअरवरती माझे लेक्चर्स होतात इथं वरती. आणि हे मध्ये बायोलॉजी, झुलॉजी वगैरे. आणि मेन प्रिन्सिपल ऑफिस आहे याच्यामध्ये. इकडं तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी MA इथं लास्ट काउंटरला MA इंग्लिश वगैरे याच्यासाठी ॲडमिशन घेऊ शकता. इथं स्कॉलरशिपचं इकडे साईडने ह्या स्कॉलरशिपचं आहे आणि मध्येच प्रिन्सिपल ऑफिस. आणि इकडं हे वेगळं डिपार्टमेंट, मग कॉम्प्युटर सायन्स वगैरे. इकडं समोर गेल्यानंतर इथं आहे कॅन्टीन, ते दाखवतोच मी तुम्हाला. कॉमर्स सेंट्रल सर मी तर बद्दल आपल्याला काय करू राहिले. ही आहे सिनियर लॅब. इथं तुम्ही कार्ड इश्यू वगैरे करू शकता, बुक्स घेऊ शकता. आणि वरती आहे रीडिंग, इथं तुम्ही सीट बसू शकता. तर चला चला चला
इथं माझ्या ओळखीचे नव्हते, पण माझ्या फ्रेंडमुळं त्याची ओळख तिथं होती, त्याच्यामुळं मी पूर्ण शूट केलेलं आहे एकदम परफेक्ट. आता मी थोडा घाबरलो होतो, पण इट्स ओके ना. तर तुम्ही शकता ही पूर्ण लॅब इथेच मी बसतो. हे मुलांसाठी आणि इकडे मुलींसाठी आहे. आणि इथं बुक तुम्ही इश्यू करू शकता, इथंच बुक घेऊन रीड करू शकता तुम्ही. कार्ड जर दाखवले तर तुम्ही बघू शकता अख्खी किती मोठी आहे. आणि इकडचं शिक्षण ते मुलींसाठी, पलीकडे कॉम्प्युटर्ससाठी, आणि हे लॅबीच्या मधले याच्यामध्ये बुक्स बघा लायब्ररीतले. तर इथं प्रत्येक प्रकारचं बुक्स भेटतं. तुम्ही इथंच घ्यावं लागतं आणि इथंच रीड करावं लागतं आणि इथंच वापस द्यावं लागतं. तर हा तो मित्र ह्याच्यामुळं मी आतमध्ये म्हणजे येऊ शकत होतो, पण ह्याच्यामुळं जास्त मला सपोर्ट भेटला. तर आपण आता शेवटच्या कॉर्नरमध्ये जाऊ. न्यूजपेपर रीडिंग आहे ना, सगळ्या प्रकारचे सगळे बसू शकता का तिथं. हे आहे लायब्ररी ऑफिस. इथे आपल्याला आयडेंटिटी कार्ड, मार्क मेमो आणि इथून आपण बुक इश्यू करून घरी सुद्धा नेऊ शकतो. तर ही सगळ्यात मोठी लॅब आहे इथली. तर याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे बुक्स आहेत. ज्या ज्या डिपार्टमेंटचं बाहेर बोर्ड लावले तिथं जायचं आणि भेटून जातं. इथे सगळं भेटतं. या माणसाने काय म्हटलं आता, मामा म्हटलंय ना, म्हटलं असं काय नाही. एवढं भारी मी एकट्यानं नसतं काढू शकलो माहिती का. मी फिरलो असतं ना उभं कोणी काय म्हणतं. दोन तीन मिनिट लॅब आवडते. हे आहे कॉम्प्युटर सायन्स लॅब. ही इकडं मी फर्स्ट टाइम आलो व्हिडिओ शूट करण्यासाठीच. आणि इकडं दुसऱ्या साईडमधून आहे तिथं आहे काही दिलेले. हे सगळं दिलेले डायरेक्ट BCA कॉम्प्युटर. इकडे कार्टून्स वगैरे ॲनिमेशन्स. इकडे ते कोर्स आहे, तुम्ही डायरेक्ट डिग्री घेऊ शकता. त्यामध्ये 3 इयर्सची डिग्री आहे. स्टुडंट क्रिएटिव्हिटी लेवल तुम्ही बघू शकता. आणि इकडे सेम क्लासेस आहेत. हे ओल्ड बिल्डिंग्स आहे आणि इकडेच आहेत माझे क्लासेस. चला मग फॉलो मी. तर इकडं आहे इंग्लिश डिपार्टमेंट, झुलॉजी वगैरे. तर ते दाखव तुम्ही जेवढं होईल तेवढं. एज्युकेशन मेक्स फॉर सेल्फ रिस्पेक्ट. आणि हे आहे इकडे माझे डिपार्टमेंट. पुढे हे आहे माझे डिपार्टमेंट, इंग्लिश डिपार्टमेंट. चला, तर इकडे आमचे क्लास व्हायचे. इथं BComचे पण होतं वाटतं, बाकीची मला आयडिया नाही. तर हे सिक्युरिटी गार्ड माझ्या ओळखीचे आहेत. आणि हे बघा, आधी फर्स्ट इयरमध्ये इथे मी बसायचो 50 हॉलमध्ये. इथे माझ्या फ्रेंड्ससोबत आम्ही बसायचो. इथे माझे लेक्चर्स झालेले आहेत. आणि यावर्षी आमचा क्लास चेंज झाला. आम्ही सेकंड इयरला आलो. तर आता आमचा क्लास आहे 51. याच्यामध्ये कॅमेरा की नाही हल्ला पूर्ण काहीच नाही द्यायला, जसं पण हल्ला नाही तेव्हा भारी नाही. ठीक आहे.
आहे आमच्या डिपार्टमेंटची लॅब आणि इथं वायवा वगैरे इथं कंडक्ट होतो आमचा आणि काही जर असले इन्स्ट्रक्शन्स तर इथं देतात. तर इथं आम्ही बसतोच मिशा आणि हे आहे डिपार्टमेंटचे. इथं आधी राजेश शेषम सर होते पण दुर्दैवाने त्यांची दुसरीकडे बदली झाली आणि मी खूप बॅड फील करतो. त्यांचे ते खूप चांगले होते बिचारे सर, त्यांनी खूप सपोर्ट केला आणि चांगले HOD होते आमच्या डिपार्टमेंटचा. इथे NSS ऑफिस वगैरे. तर मिस राजेश शेषम सर, टू बी ऑनेस्ट नॉट दॅट मिस बट मिस. Democracy is not merely a form of government, it's primarily a mode of the associated living, of conjoining communicated experience. It is essentially an attitude of respect and revenge towards foreigners. हे आहे गर्ल्स NCC डिपार्टमेंट आणि सायकोलॉजी वगैरे इकडे क्लासेस होतात. विश्वास नाही म्हटल्यावर तर मग काय करत आहे आपण. थांबा. आणि हे लेडीज हॉस्टेल इकडे आहे ना. चल मग इकडं एवढा खतरनाक व्हिडिओ बनतो तरी आता यार. इथं स्टुडंट्सच्या इन्क्वायरीसाठी काही जर प्रॉब्लेम आली तर इथे येऊन विचारू शकता. स्टुडंट्स फॅसिलिटेशन्स फॉर इन्क्वायरी. तर इथं सगळं कळून जातं मग. आणि त्याच्याच बाजूला आहे BCom BA BScचं ॲडमिशन सेक्शन्स तुम्ही बघू शकता. इथे ॲडमिशन फॉर्म वगैरे सगळं भेटतं आणि हे लॅब्स वगैरे. इथं आहे कम्प्युटर सायन्सच्या वरती IT. नंतर आम्ही ह्याच बिल्डिंगमध्ये केमिस्ट्री लॅबमध्ये आलो. तुम्ही शकता इथं एक्सपेरिमेंट्स होतच राहतात. आणि नंतर आम्ही वरती आलो त्याच बिल्डिंग्समध्ये. इथं कॉम्प्युटर सायन्ससाठी हे कॉम्प्युटर मुलांसाठी पूर्ण त्याच बिल्डिंगमध्ये वरती. तर हे सेम क्लासेस, फक्त मी एक क्लास दाखवतो म्हणजे मग बाकीचे आपल्याला आयडिया येऊन जाते की कशी राहतात. तर हे आहे झुलॉजीचं आणि ह्याच्यामध्ये आहे सगळ्यात खास इक्विपमेंट्स किंवा हे सगळ्या प्रकारचे प्राणी आहे तिथं. एक प्राणी आपण बघूया. सगळ्यांची परमिशन घेऊन ते म्हटले काढा व्हिडिओ. म्हटलं मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. तर इथं स्कल्स वगैरे सगळं आहे. स्केल्टन इथं स्किन बघा, स्नेकची स्किन. इथं ईगल्स वगैरे, हे बर्ड्स, मंकीज आणि यांना जसे जसे स्टोअर केलेले आहे. फ्रॉग्स वगैरे आणि हे इथं लिझर्ड, माऊस आणि खूप सगळ्या प्रकारचे वॉर्म्स होते म्हणजे ज्यांना मला माहीत पण नव्हते. बाकीची तर काही माहीत नव्हते पण हा मला माहिती आहे स्कॉर्पियन, कारण की मी 2 वेळेस त्यांनी मला स्टिंग केलेलं आहे. तर हे आहे ह्युमन स्केलेटन. तुम्ही बघू शकता. आणि इथं सगळ्या प्रकारचे मंकीज, नाव तर काही दिसते ना, कॅमल्स वगैरे. आणि इथं आहे हॉर्स, स्कल ऑफ हॉर्स, म्हणजे घोड्याचं स्कल. आणि हे बाकीचे मग इथं जेलीफिश सारखे, आय डोंट नो काय होतं पण बघायला खूप भारी आहे, खूपच छान. इथं डायनासोर, नॉट डायनासोर बट
आणि मी इथं शंक्स वगैरे सगळ्या प्रकारचं होतं इथं, हे बघण्यासाठी होतं. नंतर आम्ही आलो MBA आणि MCA डिपार्टमेंट. ही आहे न्यू ब्रँड बिल्डिंग, जिथं बघायला खूपच भारी वाटत. बंद कर. या बिल्डिंगची आम्हाला परमिशन नव्हती, तरी आम्ही कोशिश केली जेवढं होईल तेवढं दाखवण्याची. तर ही खूपच क्लीन आणि आय कॅचिंग बिल्डिंग आहे, मला खूप आवडली ती. आमचे जर क्लासेस इकडे असते तर मजाच मजा आली असती, पण अनफॉर्च्युनेटली वी गॉट दॅट ओल्ड बिल्डिंग स्टफ. बट लेट इट बी, आय एम हॅपी what I got. I got the best what it is a person in my life over here. Let it be. So this is library for MBA and MCA student. You can see it is not that big, but it is very suitable and in a very well manner. Books are like a store or something. And this is the class of MBA. How clean it is. This is LED over here, and we don't have. My professor used chalk to teach us. It's so bad, but let it be. The decks are very new and clean, and it's fantastic. This is a washroom. When you enter into the washroom, the light automatically turn off. Automatic turn on of the light. आल्यानंतर आणि इथं बघा क्लीन्स वगैरे, आणि हे बघा हे बघण्यासारखं नाही. आणि हा आहे कॉलेजची उपागृह कॅन्टीन, सिनियर कॅन्टीन. च्या समोर पण एक नेट कॅफे आहे. तर ही बघा आज क्लोज आहे, कारण की आज संडे आहे. आणि बाहेर निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता व्ह्यू. हे आहे रवींद्रनाथ टागोर नटरंग देवी कॉलेज. आणि हे आहे दुसऱ्या साईडचा रोड. इथनं आपण दुसऱ्या जे टावरपासून येऊ शकतो. आणि हे दुसरं गेट आहे कॉलेजचं, हे पण भारी आहे इकडनं. आणि याच्यामध्ये घेतल्यानंतरच लगेच MCA MBAचं डिपार्टमेंट लागतं खूप मोठी. आणि लेफ्ट साईडला गर्ल्स हॉस्टेल लागतं. तर हे आहे देवगिरी महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, MPS मंडल देवगिरी कॅम्पस. आणि आहे बायोटेक्नॉलॉजी बिल्डिंग. त्यावेळेस मी बरोबर शूट नव्हतं केलं. तर हे बघा डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे तर क्लोजच होतं, तर मी बाहेरूनच शूट केलेलं आहे. आणि हे वापस शूट करून म्हणलं एकदा डबल बघून घ्या, तुमचं मन नसेल भरलं तर, कारण की कोणी स्टुडंट ॲडमिशन घेईल तर त्यांच्यासाठी आहे हे. आणि हा एव्हरीवन सबस्क्राईब करावे, नाहीतर तुम्हाला फेल असून जसं तुम्ही फेल समजलं का. हे तीच डिपार्टमेंट दुसऱ्या साईडनं बायोटेक्नॉलॉजी. त्यासमोर मग हे ग्राउंड, आणि इकडं खूप सारे रस्ते आहेत. इथं वॉशरूम आहे जागीच. आणि आहे इंजिनिअरिंग कॉलेज. इकडं मी कधीच गेलो नाही, फक्त व्हिडिओज बघितला, बाहेरूनच काढतो. आणि मध्ये जायला दाद्या उगं काही प्रॉब्लेम होईल आणि व्हिडिओ पण खूप मोठा होईल, त्याच्यापेक्षा बाहेरूनच काढलेलं बरं. बघू शकता मस्त ग्राउंड, समोर ग्राउंडचा व्ह्यूज आहे, सगळं दिसतं. आणि खूप भारी बिल्डिंग्स आहे. मध्ये तर मी जाऊन काही बघितले नाही, तर बाहेरून तरी भारी आहे. आणि इथं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, सावित्रीबाईंचा फोटो. आणि हे बघा इकडच्या साईडनं लुक काच वगैरे, इकडं थोडं गार्डन. आणि ही आहे ह्यांची कॅन्टीन, देवगिरी कॉलेज इंजिनिअरिंगला पोरांची कॅन्टीन ग्राउंड समोर. आणि हे कॉलेज त्यांच्यासाठी यांचा रे वा. और ये मैं. आणि हे आहे देवगिरी महानंद. इथं मी आईस्क्रीम्स खूप भारी भेटतं आणि छान सुद्धा आहे. इथं बसून इथं पार्किंग आहे इथं ॲक्च्युली. आज कोणीच नाही, कारण की आज आहे संडे. एवढं मोठं कॉलेज दाखवलं. आता थोडी तुम्ही मला पण बघा, आणि मी थोडी ॲक्टिंग करतो. कॅमेरा सेटअप करताना कॅमेरा पडला,
आणि मी अजून बघा कशी जंप मारतो या ढिशक्याव ढिशक्याव आणि बघा कसा लटकतो इट्स इझी फॉर मी बघून घ्या आता जंप वापस आता एक डबल एकदा होऊ देतो वाह आणि डान्स पण थोडा आणि थँक्यू सो मच आणि हे देवगिरी महानंद असं मी सांगितलं होतं तुम्हाला आधीच बोल ना करू यार तुम्ही बोल आता बघा वापस जाऊन थोडं आता एवढं मी मेहनत केली थोडं मला तर बघून घ्या का म्हणता की काय हा असो तरच दाखवतो इट्स नॉट लाईक दॅट ड्रेसअप बघा शूज बघा टी शर्ट्स बघा पॅन्ट्स बघा आणि बघा NCC डिपार्टमेंटसाठी परेडसाठी प्रॅक्टिस आणि ओव्हरसाईज शर्ट बघा टी शर्ट किती भारी आहे बघा असं तुम्ही करू शकता का आणि अरे जमलं रे का वापस मग जाऊ दे आता कंटाळू मी पण आणि ही आहे ज्युनियर कॅन्टीन एवढी काही खास नाही पण खाण्याची मतलब तर पेट भरा तो भला भला आय डोंट नो काहीतरी असं ते म्हण तर इथे माझी मी सायकल पार्क केली कारण की आता मी चाललो आहे तर इथंच मी पार्क करत असतो माझी सायकल आणि आता आहे घरी जाण्याचा टाईम तर मी कसापणी प्रॅक्टिस केली आणि मी स्वतःला शूट करण्याची कोशिश केली तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आता फक्त राहिली 11th 12th स्टँडर्ड आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे रूम्स दाखवणे क्लासरूम्स त्या काही मी दाखवू शकत नाही आणि तू म्हणसाल मी ड्रेस चेंज केला तर ते व्हिडिओ कालचा शूट केलेला होता आज हा अनदर डे आहे त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज करून आलो आणि हा एवढा पार्ट राहिला तो दाखवायचा आता इथं देवगिरी आनंद इथं सगळं मिठाई वगैरे कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं भेटतं आईस्क्रीम आणि त्यासमोर आहे कॅन्टीन आणि मग हे दी एंड आहे आपल्या ब्लॉगचा सो इफ यू लाईक द व्हिडिओ देन प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल and follow what you can say, share it, like it as well. So thank you so much, bye bye.